चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप आणि खूपच स्वागत आहे. तर आज तुम्हाला कढईमध्ये काय दिसतंय, तर काहीतरी वेगळाच मेनू दिसतोय आज. तर मी आज बनवलेले अंड्यापासून हा काहीतरी नवीन मेनू चपातीसोबत वगैरे खाण्यासाठी खूपच सुंदर आहे. तर यूट्यूब फॅमिली याला धड ऑमलेट पण म्हणता येणार नाही, याला अंडा भुर्जी पण म्हणता येणार नाही. तर मी असा नवीन मेनू बनवला आहे, तुम्ही काहीतरी याला नाव देऊ शकता. तर याची रेसिपी ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी 2 पद्धतीने बनवलेले मटेरियल तेच आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवलेले. तर आता याची रेसिपी पटकन आपण स्टार्ट करू. तर चला यूट्यूब फॅमिली, आपल्याला आता रेसिपी स्टार्ट करायची आहे. हे बघा, आपण घेतलेली कढई, कढईमध्ये टाकलेले तेल आणि आता आपल्याला पटापट फोडणी द्यायची. तर फोडणीसाठी काय वापरणार आहे आपण, कापलेला बारीक एकदम असा कांदा आणि अजून काय टाकू शकतो आपण याला बघा. तर पुढे बघत राहा तुम्ही, कांदा आहे ना थोडा तळून दिलेला आहे मी. आणि याच्यात आहे हा टोमॅटो. टोमॅटो असे मस्त कट केलेले बारके बारके, कारण छोटी कढई अगदी नाजूक, आणि नाजूक कढईमध्ये आपल्याला आहे ना फोडणी द्यायची. तर आता हे लाल तिखट टाकलेलं आहे आपण आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता आपल्या आवडीनुसार तुम्ही टाका, तुम्हाला जिरं मोहरी वगैरे हवा असेल तर टाका. आणि एका अंड्यामधलं आहे ना मी फक्त पांढरं जे हे असतं ऑइल ते टाकून घेतलेलं आहे आपण, आणि पिवळा भाग आहे ना तो बाजूला ठेवलेला आहे. तर एकाच अंड्यामध्ये ना 2 चमचे भरून जातात आपले, तर मग 2 टप्प्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता हा जो लिक्विडसारखा पदार्थ असतो अंड्यामध्ये, तर तो आपण टाकून घेतलेला आहे. तर आता तुम्ही म्हणशाल, तर हे काय आहे, तर आपण आहे ना एकाच पद्धतीने काहीतरी रेसिपी बनवत असतो, एक तर ऑमलेट किंवा भुर्जी किंवा मसाल्याची वगैरे भाजी. तर असं न करता आहे ना आपण काहीतरी वेगळं बनवतोय आज. खायला पण आहे ना चपातीसोबत वगैरे खूप छान असा नाश्ता होऊन जातो आपला. तर यूट्यूब फॅमिली, तुमच्याकडे कसा मेनू असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगणार आहे. सगळ्या ताईंनी आपला व्हिडिओ बघत राहा, लाईक सबस्क्राईबर केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंट करून नक्कीच मला तुम्ही सांगणार आहे का आपला आजचा मेनू तुम्हाला कसा वाटतोय. आणि कढई अगदी नाजूक साजूक छोटीशी कढई आपल्याकडे, आणि माझं चाललेलं आहे हे असं तयार करायचं काम. आपल्याला अंड्यांचे फायदे माहितीचे, तर आपण केसांना चमक येण्यासाठी किंवा केसवाढीसाठी, आपले हाडं वगैरे जे दुखतात, कॅल्शियम जर कमी असेल आपल्या याच्यामध्ये, डॉक्टर पहिलं दूध आणि अंडीच पहिले आपल्याला सांगतात की थोडंसं घ्या, किंवा हिरव्या पालेभाज्या वगैरे. तर त्यात ते ना म्हटलं चला आता नेहमीचा पदार्थ खाऊन सगळ्या ताईंना असं कंटाळा आलेला असेल, ऑमलेट म्हणा, भुर्जी, भाजी, काळी रश्श्याची वगैरे आपण बनवतो बऱ्यापैकी, उकडलेले अंडे वगैरे. तर मी असं काहीतरी मेनू बनवायला घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला आहे ना त्या अंड्यामधला पिवळा बलक का जो म्हणतो तो काही टाकलेला नाही आहे. फक्त ते लिक्विड जे असं डायरेक्ट ट्रान्सपरंट असतं ते आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे. त्याचा बघा कसा हे आलेलं आहे बघा बेसवरती, असं जसं काही केकचा बेस कसा असतो सेम तसं दिसतोय बघा तुम्ही. दुधाची साय वगैरे एकदम असं छान दिसू राहिलं, आणि तूप जसं काही गावठी तूप आहे त्याच्यात, किती छान आणि छान अशी तरंग आलेली आहे त्याला बघा तुम्ही. आणि असं बघितल्यानंतर तोंडाला कोणाच्या पण पाणी सुटेल की अरे बापरे किती छान मेनू आहे हा, नक्कीच करून बघूया आपण. तर करा तुम्ही, नक्कीच करा. कारण हे असे मेनू आहे ना कधीतरी आपण बनवतो सुट्टीच्या दिवशी वगैरे, कधी वाटलं बाबा भाजी पोळीचा कंटाळा आलाय तर आपण असं काहीतरी बनवून आणि खाऊ शकतो. तर यूट्यूब फॅमिली रेसिपी बघत राहा, कुठेही जाऊ नका. तुम्ही बघताय कसं गदगद आहे बघा, किती छान असं शिजून गेलेलं आहे ते. तर आपण आहे ना आता पुढची रेसिपी बघूया याच्यात काय काय टाकायचं ते. अजून मी थोडंसं कांदा कोथिंबीर साईडला ठेवलेली, तुम्हाला दिसतंय थोडं काय काय ठेवलेली मी अजून कट करून बाकीचं. तर ते पण आपल्याला दुसरी रेसिपी बनवायची, अशीच थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवूया आपण. तर आता तुम्ही बघताय छान याला असं मस्त तरंग आलेली आहे, आणि हा काट्याच्या चमच्याने मी प्रयत्न करते काढायचं, पण ते काही निघत नाही आता. तर बघूया आपण पुढे काय करायचं ते. आता हे चिपकलं की काय तुम्ही बघू शकता. तर आता मी काय केलं आहे, बाकीचं थोडंसं बॅटर बाकी होतं आपलं, तर मग मी ते टाकून घेतलेलं आहे आता वरतून. आणि येल्लो, व्हाईट आणि रेड असं कलर कॉम्बिनेशन बघा किती छान दिसतंय. असं जर मेनू तुम्ही मनापासून, जर ज्यांना अंडे आवडतात ते जर असे मेनू बघत असतील तर नक्कीच तोंडाला पाणी सुटेल. तर असा मेनू ना तुम्ही नक्की बनवून बघा. आता पुढची रेसिपी अशीच बघत राहा, कुठेही जाऊ नका. आणि याला आहे ना मला थोडंसं असं सगळ्या याच्यावर थोडंसं हे करून द्यायचं होतं. मला आहे ना फक्त कलर कॉम्बिनेशन बघूनच खूप भारी वाटत होतं, म्हणजे खायला पण आहे ना आनंद होतो. असं काहीतरी वेगवेगळं असं दिसलं की भारी वाटतंय. मेनू तर आहे तेच आहे. ते म्हणजे सगळं मिक्स न करता आपण स्टेप बाय स्टेप टाकलेले आहे. तर हे बघा, हा येल्लो कलर किती गोड दिसतोय बघा तुम्ही, आणि कलर पण आता बऱ्यापैकी असं चेंज झालेला आहे. आपण आहे ना याच्यावरतून अजून पुन्हा काहीतरी टाकून घेऊ. थोडंसं टोमॅटोची कट केलेले पीसच टाकतो आपण आता पुन्हा. असे कट केलेले पीस आहे ना तुम्ही टाकून बघा, कसं रंगसंगती पण छान दिसते, खायला पण किती भारी वाटतं. आपण लाल तिखट टाकलेले आहे, मीठ टाकलेले आहे. आता हा पुन्हा खाली टोमॅटो टाकलेला होता, आता पुन्हा वरतून टोमॅटो टाकलेला आहे. येलो, रेड, व्हाईट असे कलर कॉम्बिनेशन आलेलं आहे आता याला.
तर बघा, तर चपातीसोबत हा मेनू तुम्ही बनवून नक्कीच खायला घेणार आहे माझी यूट्यूब फॅमिली. आणि वरतून टाकलेली आपण कोथिंबीर टाकलेली आहे. तर कांदा वगैरे टाकून आपण असं डेकोरेशन केलेलं आहे त्याचं. आणि इतका बारीक कांदा कापलेला आहे मी, की तुमचं शिजो किंवा ना शिजो तर तो पोळीसोबत खायला खूपच सुंदर लागणार आहे. तर आता याला आहे ना, अट्रॅक्टिव्हपणा जो म्हणतो ना, तो खूपच आलेला आहे. म्हणजे आता बघता क्षणी वास पण खूप छान येतोय, तोंडाला पाणी पण सुटलेलं आहे. बघता क्षणी भारी वाटतं डोळ्यांना पण. तर काय वाटतं यूट्यूब फॅमिली तुम्हाला छोट्याशा कढईमध्ये छोटंसं ऑमलेट पण नाही आहे, अंडा भुर्जी पण नाही, तर अशी मी काहीतरी भाजी वगैरे बनवलेली असंच म्हणूया आपण. तर बघा तुम्ही आता याला आहे ना, आपण काय करू, थोडंसं पलटी मारायचा प्रयत्न करू. 2 काट्याचे चमचे घेतले मी आता इथे आणि याला आहे ना, थोडंसं आपण हे करून थोडं पलटी मारू. म्हणजे खालची बाजू वर जर घेतली ना, तर अजूनच शिजून खूप सुंदर लागेल. ते बघा किती सुंदर कलर आलेला आहे बघा. पांढरा शुभ्र, रेड, ग्रीन असं खूप कलर कॉम्बिनेशन छान झालेलं आहे. असा हा मेनू कोणाकोणाला आवडतो नक्कीच तुम्ही बनवून बघा. आता पुढची एक रेसिपी अशीच बघत राहा, कुठेही जाऊ नका. मी अशाच नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत भेटणार आहे. पुढची रेसिपी सेम हीच आहे. तुम्ही फक्त बघत राहा. याच्यात तर बारीक कांदा कापलेला आहे, त्याच्यात उभा कापलेला आहे. कढई छोटी होती, पण मला 2 ठिकाणी बनवायचं होतं. म्हटलं चला 2 ठिकाणी आपण बनवू आणि ताईंना, यूट्यूब फॅमिलीला आपला व्हिडिओ हा शेअर करू. आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगणार आहे. तर बघत राहा आपला व्हिडिओ, कुठेही जाऊ नका. चला आता नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.